लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली. आता 29 महापालिकांमध्ये विजय मिळवून विकास जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. यामुळेच या सर्वच महापालिकांमध्ये महायुती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येथे महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय. महायुतीतील जागा वाटपाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. महायुतीत आपला सन्मान राखला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सुपारी फुटलीये, लगीनघाई सुरू झालीये. 3 वर्षांनंतर होत असलेल्या ठाण्यातील निवडणुकीत शिवसेनेचं खणखणीत नाणं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा भगवा इथे कोणीही उतरवू शकत नाही आणि उतरवूही शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेत 80 जागा लढवून 60 जागा जिंकण्याचा चमत्कार आपण करून दाखवला. धनुष्यबाण आपल्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभेत विरोधकांचा टांगा पलटी झाला. आता महापालिका निवडणुकीतही त्यांना पाणी पाजू असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावलाय. आगामी जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा दणदणीत फडकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्ते हेच माझं टॉनिक आहेत, तेच माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहे असं सांगत शिंदे यांनी नागपूर दौऱ्याचा अनुभव सांगितला. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक भेटल्यावर आपली तब्येतही सुधारते असं भावनिक शब्दात त्यांनी सांगितलं. नेते येतात जातात, पदही येतात जातात, परंतु कार्यकर्ता हा पक्षाचा खरा पाया आहे असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही ठाणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेताना शिंदे यांनी समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, सिटी पार्क, मोठे पायाभूत प्रकल्प यांचाही उल्लेख केला. ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच इतिहास जमा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात कार्यक्रम राबवून संघटनात्मक ताकद दाखवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार करूया. ठाणे महापालिकेवर पुन्हा महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. प्रकल्प केले, योजना राबवल्या आणि त्याचं खणखणीत नाणं जनतेसमोर वाजलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं ठाण्यात पुन्हा विजय निश्चित असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.